नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि सर्वांना आवडणारी सोयाबीन मंचुरियन रेसिपी. बाहेरच्या मंचुरियन सारखीच चव, पण घरच्या घरी आणि अधिक आरोग्यदायी पद्धतीने. सोयाबीन हे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. त्यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक पौष्टिक घटक असतात. त्यामुळे ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उत्तम आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. एक भांडे घेऊन त्यामध्ये मीठ टाकायचे आणि त्यानंतर सोयाबीन टाकायचे. यानंतर याला व्यवस्थित ढवळून घ्यायचे. सर्वप्रथम सोयाबीन गरम पाण्यात मऊ होईपर्यंत भिजवून घ्या आणि उकळून घ्या. त्यानंतर त्याला झाकून ठेवा. यानंतर आपण साहित्य पाहू. मीठ, लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, मैदा, मिरेपूड. यानंतर सोयाबीन आपण त्याच्यातील पाणी, ओलसरपणा व्यवस्थित काढून टाका. त्यामुळे मसाले आणि पीठ त्याला छान चिटकवेल. आता आपण सर्व मसाले आणि पीठ एकत्र करून सोयाबीनला छानपैकी कोट करून घेऊया. प्रत्येक सोयाबीनवर मसाल्याचा थर समान बसला तर मंचुरियन अधिक चविष्ट लागेल. यामध्ये आपण 1 चमचा पाणी टाकू. यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित लागेल. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया. त्यामध्ये आपण मंचुरियन सोडूया. आता हे तळताना मंचुरियन मध्यम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. जास्त गॅसवर तळल्यास मंचुरियन पटकन रंग येईल पण आतून नीट तळणार नाही. हे असेही खाल्ले तरी याची टेस्ट खूप छान लागते. साहित्य पाहू. या इथे पत्ताकोबी घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसण, 2 चमचे सॉस घ्यायचा आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 1 चमचा, यानंतर चिली सॉस 2 चमचे, शेजवान चटणी आहे 2 चमचे, कांदा पात आहे बारीक कट करून घेतलेली, कांदा आणि ढोबळी मिरची. यानंतर सोया सॉस घेतला आहे 2 चमचे. यानंतर एका पॅन मध्ये आपण तेल टाकू. तेल गरम झाल्यानंतर लसण, मिरची, कांदे, शिमला मिरची, कोबी, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि सॉस हे सर्व सॉस टाकायचे आहेत. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचे. हे व्यवस्थित परतून घ्यायचे. यानंतर आपण यामध्ये एक अर्धा कप पाणी टाकू. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅस कमी करून तळून घेतलेले सोयाबीन यामध्ये टाकू.
त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यावर आपण कोबी, कांदा पात, आपले गरमागरम चविष्ट आणि पौष्टिक सोयाबीन मंचुरियन तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मनीषाज किचनला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.